नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी जोशना कुलुरकर तुम्हाला आज म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण कुलदेवीची ओटी कशी भरायची, केव्हा भरायची आणि त्या ओटीचं काय करायचं ते सर्व मी या व्हिडिओमध्ये दाखविणार आहे। चला तर मग बघूया कोणकोणते साहित्य घेतलेले आहे आपण ते बघा। ओटीसाठी आपण इथे तांदूळ घेतलेले आहे। हे सवाच्या प्रमाणामध्ये घ्यायचे। सवा वाटी, सवा शेर, सवा पायली अशा म्हणजे प्रमाणामध्ये घ्यायचे आहे। तर आता मी हे तांदूळ घेऊन घेतलेले आहे इथे, आणि इथे असा पानाचा विडा घेतलेला आहे, 9 खारका घेतलेला आहे आणि हळद कुंकू घेतलेला आहे आणि एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। 9 सुपाऱ्या, 9 बदाम आणि 9 हळकंड घ्यायचे आहे। 9च्या प्रमाणात घ्यायचं आहे। इथे आता मी एक नारळ घेतलेला आहे आणि साडी घेतलेली आहे। खना नारळाची पण भरू शकता, परंतु आता आपण वर्षातून भरत असतो श्रावण महिन्यामध्ये, तर साडी घेतली तरी काही हरकत नाही। साडी घेतलेली आहे, दक्षिणा घेतलेली आहे 101 रुपया। आपण तुमच्या इच्छेनुसार कितीही देऊ शकता। इथे मी पूर्ण शृंगाराचं सामान घेतलेलं आहे। यात बांगड्या सगळं आहे आणि टिकल्या वगैरे सगळं साहित्य आहे यात। तर अशा प्रकारे शृंगाराचं सामान घेतलेलं आहे आणि तिकडे फळं घेतलेले आहे। 5 प्रकारचे घेऊ शकता, मी एकच प्रकारचे घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने साहित्य घ्यायचं आहे। तर कुलदेवीचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही तिथे जाऊन त्यांची ओटी भरू शकता पूजा करून छान। परंतु आता कसं लांब असतं, तर कशी पूजा करायची घरच्या घरी तर ते मी दाखविणार आहे। कुलदेवीची ओटी आपण श्रावण महिन्यामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी म्हणजे या दिवशी भरू शकतो, किंवा घरच्या घरी भरायची असेल तर मंगळवार किंवा शुक्रवारी आपण असं म्हणजे देवासमोर कशा पद्धतीने भरायची ते दाखवित आहे। तर मी जागा पुसून घेतली आणि त्यावर एक पाट टाकून पाट ठेवलेला आहे आणि कापड टाकून घ्यायचं आहे आणि अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपण काय करायचं आहे, दीप प्रज्वलित करून दीपाची स्थापना करून घ्यायची आहे। तांदळाची रास ठेवून घेतलेली आहे, त्यावर आता आपल्याला दिवा प्रज्वलित करून अशा पद्धतीने ठेवायचं आहे। म्हणजे आपण देवळात गेलो तर देवळामध्ये कसं तिथे पण आपण दिवा लावूनच या पद्धतीनेच ओटी भरीत असतो। तर याच पद्धतीने मी देवळात पण भरत असते, तर ते दाखवित आहे। प्रथम आपल्याला येथे ही तांदळाची रास टाकून घ्यायची आहे। तांदूळ जे आपण ओटीचे घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे या पद्धतीने। असे 9 खारका, बदामा सगळं हे या पद्धतीने असं आपल्याला ह्या तांदळाच्या राशीवर ठेवायचं आहे। या पद्धतीने आपल्याला हे 9 खारका, बदामा, सुपारी, हळकंड सगळं ठेवून घ्यायचं आहे आणि येथे पाण्याचा विडा ठेवायचा आहे। आणि आता ही ओटी ठेवायची आहे आपल्याला। मी ओटी ठेवून घेतलेली आहे आणि फळं पण ठेवून घेतलेले आहे। आता आपल्याला पूजा करायची आहे। हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। दिव्याला प्रथम पूजन करून घ्यायचं आहे हळद कुंकू वाहून। फूल वाहायचं आहे आणि ह्या विड्याला पण हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि फूल वाहायचं आहे। आणि ही जी ओटी ठेवलेली आहे त्याला आपण हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि फूल वाहून द्यायचं। साडी, नारळ वगैरे आहे, हे ओटीचं सामान आहे, यालाही हळद कुंकू वाहून
वाहून द्यायचं आहे. या पद्धतीने पूजा करायची आहे. हे सर्व ओटीचं सामान आपण म्हणजे एखाद्या सुवासिनीला दान म्हणून देऊ शकतो. ओटी भरून द्यायची त्यांची, तर हे पूर्ण सामान आपण देऊ शकतो. किंवा मग देवळामध्ये पण आपण हे ओटी म्हणजे अर्पण करू शकतो. पण मी एखाद्या सुहासिनीलाच बोलवून ओटी ही देत असते. या पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. तर मी काय करते, आपल्या सून किंवा मुलीला वगैरे ही ओटी आपण देऊ शकतो. फळं पण आपल्याला ओटीमध्येच देऊन द्यायचे आहे आणि सर्व साहित्य ओटीमध्ये द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो. तर कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी ओटी भरण्याची पद्धत? तर कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि या पद्धतीने नवीन नवीन सण येतात ते करत राहा. आणि खूप छान प्रसन्न वाटतं असे आपण म्हणजे सण करतो. आणि आपल्या श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरून कुलदेवीला प्रसन्न करीत असतो. तर धन्यवाद.